नमस्कार, मी पूजा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बचत आणि गुंतवणूक, आर्थिक स्वातंत्र्याचा राजमार्ग या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत नवनाथ जगन्नाथ आवताडे सर. सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. सरांबद्दल बोलायचं झालं तर सर इन्फिनाइट मल्टी इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे या संस्थेचे संचालक म्हणून अनेक वर्ष कार्यभार पाहत आहेत. इन्फिनाइट मल्टी इस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही पुणेपुरती मर्यादित न राहता त्यांनी आपलं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक इथपर्यंत पसरवलेलं आहे. सरांचं पदवीधर शिक्षण SP कॉलेज पुणे आणि MBA हे MIT कॉलेज पुणे इथून पूर्ण झालेलं आहे. सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचावणं, त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारणं तसंच स्वावलंबी आणि स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी सन 1998 पासून सरांनी स्वतःला समाज कार्यामध्ये झोकून दिलेलं आहे. व्यवसायामध्ये अनेक चढउतार आणि नुकसान होऊन सुद्धा पुन्हा नव्या जोमानं व उमेदीनं काम करून अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तसंच इथवर न थांबता अर्थसाक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे. यांचा स्तर सामाजिक उंचवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. सामान्यातील सामान्य माणूस सुद्धा बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून असामान्यत्व प्राप्त करू शकतो हे वेगवेगळ्या प्रयोगातून त्यांनी सिद्ध करून दाखवले. यापुढील भविष्यवेध म्हणजे करोडो लोकांचं जीवनमान बदलण्याची जिद्द आणि त्यांना आत्मनिर्भर करण्याची महत्वाकांक्षा ठेवून अविरतपणे झटण्याची मानसिकता ठेवून नवनाथ सर सध्या कार्यरत आहेत आणि ही सामाजिक बांधिलकी व जबाबदारी म्हणून नवनाथ सरांनी अंगीकारली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल व्यक्ती आणि समुदायाचं सक्षमीकरण करणं व त्यांच्या आयुष्यामध्ये समाधानाचा, आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद पेरणं या प्रेरणेतून काम करत आत्मिक संतुष्टी त्यांना मिळते. याच सोबत सामाजिक जबाबदारी म्हणून वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वृक्ष बँक इत्यादी उपक्रमांना हातभार लावण्याचं कार्य सुद्धा नवनाथ सर करत आहेत आणि त्याबद्दल ते स्वतःला फार भाग्यवान सुद्धा समजतात. लगेच आजच्या आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया. तर सर, अत्यंत महत्वाचा विषय आहे बचत आणि गुंतवणूक, आर्थिक स्वातंत्र्याचा राजमार्ग. सगळ्यात पहिला प्रश्न असं विचारायचा आहे की बचतीतून समृद्धीकडे आणि गुंतवणुकीकडे जात असताना आपल्या कंपनीनं नेमकं काय अंगीकारलं होतं आणि काय आपल्याला सांगायचं या सगळ्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगा. बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी एकच आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, पण सर्वसामान्य लोकांना त्या गोष्टीतलं फरक लक्षात येत नाही. ह्याचं एक उदाहरण सांगतो. पुण्यातल्या एक आजी ज्या फुल विक्रेत्या होत्या, फुलांची विक्री करणं हा त्यांचा व्यवसाय होता आणि त्या सातत्यानं जवळजवळ 25 ते 30 वर्ष फुलांच्या विक्रीचा व्यवसाय करत होत्या. पण त्यांना बचतीची सवय होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची एक पेटी, ज्या पेटीला त्या कधीच कोणाला हात लावू देत नव्हत्या, देवाची पेटी असं सांगून त्या नातवंडांना सुद्धा हात लावू देत नव्हत्या, पण त्यांच्या मृत्यूनंतर ती पेटी उघडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना असं लक्षात आलं की त्यांच्या पेटीमध्ये जवळजवळ 12 लाख रुपये इतकी बचत त्यांनी साठवून ठेवलेली होती. म्हणजे दररोजच्या विक्रीतून थोडी थोडी बचत, मग कधी 5 रुपये, कधी 10 रुपये, कधी 20 रुपये असे करत करत त्या 25 ते 30 वर्षामध्ये त्यांनी बचत केलेली रक्कम होती जवळजवळ 12 लाख रुपये. आता हे त्यांनी फक्त बचत केली आणि त्यांनी त्यांच्या त्या पेटीमध्ये साठवून ठेवली. पण तेच जर पैसे कुठल्या बँकेमध्ये जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले असते किंवा कुठल्याही इन्व्हेस्टमेंटच्या एखाद्या प्रोडक्टमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केले असते तर तीच रक्कम 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात पोहोचली असती. मग ही गोष्ट सामान्य लोकांना माहीतच नाही. आज सुद्धा अनेक महिला घरातल्या डब्यामध्ये किंवा इतर ठिकाणी पैसे बचत करून ठेवतात. खरं तर बचत करणं हीच खूप चांगली सवय आहे आणि आपल्या देशामध्ये अजून सुद्धा बचतीचं प्रमाण खूप जास्ती आहे. म्हणजे इतर युरोपियन कंट्रीज असतील किंवा अमेरिका सारख्या देशामध्ये बचतीची सवय नाही लोकांना, पण आपल्याकडे आज सुद्धा ती सवय आहे. पण बचतीचं रूपांतर जर गुंतवणुकीमध्ये झालं तर तीच रक्कम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. तर हाच संदेश आम्हाला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, किंबहुना त्यांना प्रॅक्टिकल मार्ग दाखवून त्यांच्या बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत करून त्यांना फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवून देता येईल हे आपल्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठीच आम्ही सगळेजण कार्यरत आहोत. ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय की कशा पद्धतीने तुम्ही बचतीकडनं गुंतवणुकीकडे लोकांना वळवण्याचा प्रयत्न करताय, तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की या संस्थेमार्फत सर्वसामान्य माणसाला अर्थसाक्षरतेचा संदेश द्यायचा प्रयत्न तुमच्या या संस्थेमार्फत केला जातोय. तो कसा केला जातो आणि का केला जातोय याबद्दल काय सांगायचंय तुम्हाला? आता साक्षरतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे.
म्हणजे आता ऑलमोस्ट सगळेच जण, म्हणजे आताची पिढी जर पाहिली तर प्रत्येक व्यक्ती हा किंवा प्रत्येक तरुण हा ग्रॅज्युएट झालेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे. अनेकांनी वेगवेगळ्या डिग्री घेतलेल्या आहेत. पण आमच्या असं लक्षात आलेलं आहे की हे जरी साक्षर असतील तरी सुद्धा आपल्याकडे अभाव आहेत या गोष्टीचा की ती लोक अर्थसाक्षर नाहीत. साक्षर आहेत पण अर्थसाक्षर नाहीत. बरोबर. मग अनेक व्यावसायिक आहेत, प्रोफेशनल व्यक्ती आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ते त्यांच्या क्षेत्रामध्ये ते मास्टर आहेत, ते निपुण आहेत. पण पैशाची गोष्टी येते त्यावेळेस मात्र गडबड होऊन जाते. त्यांना कुठं गुंतवणूक करावी, कुठं बचत करावी ह्या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळं आम्ही विचार असा करतोय की जर आपल्या लोकांचं, खास करून मराठी माणसाचं जर जीवनमान बदलायचं असेल तर त्यांना इतर कम्युनिटी सारखा विचार करावा लागेल. म्हणजे मराठी माणूस कष्टामध्ये कमी नाही, प्रामाणिकपणामध्ये कमी नाही, मेहनत प्रचंड घेऊ शकतो. पण तरी सुद्धा इतर कम्युनिटीचा जर विचार केला, मारवाडी, गुजराती, सिंधी, पंजाबी, बंगाली, तर आर्थिक क्षेत्रामध्ये मराठी माणूस थोडासा मागे राहतोय. मग या गोष्टींचं आम्ही केलं, स्वतःचं मी स्वॉट अनालिसिस केलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जे कमी पडतोय ते अर्थसाक्षरतेमध्ये कमी पडतोय. मग मी स्वानुभवातून निर्णय घेतला की मला जशी गरज आहे आर्थिक साक्षर होण्याची तशी सगळ्यांनाच गरज आहे. मी माझ्या जवळच्या मित्रांचं, नातेवाईकांचं किंवा माझ्या क्लायंटचं अनालिसिस केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपली लोक या बाबतीत ढ आहेत. म्हणून आपण त्यांना साक्षर करणं हा त्याच्या मागचं मुख्य प्रेरणा होती. आणि दुसरी आणखी गोष्ट होती की कुठलाही व्यक्ती, म्हणजे जो कोणी विचार करतो, आपल्या मेंदूला ताण देतो, त्याच्या डोक्यामध्ये लाखो विचार दिवसभरात येऊन जातात. पण बऱ्याच वेळा चांगले विचार जे आलेले आहेत ते सुद्धा इम्प्लिमेंट केले जात नाहीत आणि दुसऱ्या दिवशी आपण कामाच्या राड्यामध्ये विसरून जातो. असं अनेक लोकांच्या बाबतीत होतं. बरोबर. मग याचं दुसरं उदाहरण हे आहे की एकदा एका वर्कशॉपमध्ये तिथल्या ट्रेनरनी एक प्रश्न विचारला होता की जगातली सगळ्यात महागडी जमीन कोणती, रिचेस्ट लँड ऑन अर्थ कोणती आहे. त्यावेळेस बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं. मुंबईतल्या लोकांनी दिलं की जुहू बीच, किंवा काही लोकांनी सांगितलं की आफ्रिकेतल्या जे गोल्ड माइन्स आहेत तिथली जमीन महाग आहे. काही लोकांनी सांगितलं की आखाती देशामध्ये जिथं पेट्रोलियम पदार्थांचं उत्पादन होतं तिथली जमीन सगळ्यात महाग आहे. पण त्यांनी उत्तर दिलं की रिचेस्ट लँड ऑन अर्थ इज सिमेट्री. किंवा ज्या ठिकाणी लोकांचं मृत्यू झाल्यानंतर वेगवेगळ्या आपापल्या दफनभूमी ज्या आहेत, ही दफनभूमी ही सगळ्यात श्रीमंत लँड आहे. मग कशी, तर त्यांनी हेच सांगितलं की अनेक लोकांच्या डोक्यामध्ये अनेक संकल्पना होत्या, अनेक विचार होते, चांगल्या चांगल्या गोष्टी करायची त्यांची इच्छाशक्ती होती. पण त्या त्यांनी प्रत्यक्षात न आणल्यामुळे किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा डिसिजन न घेतल्यामुळे त्या सर्व कल्पना त्यांच्याबरोबर त्या दफन झालेल्या आहेत. अशा पद्धतीनं. म्हणून मग आम्ही विचार केला की आपल्याकडे चांगली संकल्पना आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे, आणि आपला सगळ्यात मोठाचा स्ट्रॉंग पॉइंट जो आहे तो म्हणजे आपण आपल्याबरोबर जोडला गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा पैसा हा ट्रस्टी म्हणून सांभाळू शकतो. ही माझी स्वतःची स्ट्रेंथ आहे. म्हणून मग मी विचार केला की मग आपण का करू नये. मग ज्या गोष्टी इतर लोकांना जर जमू शकतात ते आपल्याला का नाही जमू शकत. आणि केवळ त्यामुळं आम्ही लोकांना अर्थसाक्षर करणं, बचत आणि गुंतवणुकीकडे त्यांना वळवणं आणि त्यांना प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडमचा रस्ता दाखवणं यासाठी आम्ही कार्यरत आहोत. नक्कीच. पण सर असं आहे ना, खासगी बँका म्हणजे आता सध्याच्या अनेक खासगी बँका आधुनिक सुविधा आता लोकांना देतात. तर या सगळ्यामध्ये तुमची ही संस्था कशी टिकून राहील असं तुम्हाला वाटतं? काय कॉम्पिटिशनना तुम्हाला सामोरं जावं लागतंय आणि या सगळ्यासाठी तुम्ही काय करताय? नक्कीच. खरं तर सध्या खूप कॉम्पिटिशन आहे बँकिंग सेक्टरमध्ये. अनेक, म्हणजे पूर्वी ज्यावेळेस राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस अनेक बँकांचं, जेवढ्या पण पूर्वी बँका होत्या त्या सगळ्यांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं आणि बँकांची संख्या कमी केली होती. पण कालांतरानं सरकारच्या लक्षात आलं की आपल्याला फक्त राष्ट्रीयकरण करून थांबून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा खाजगी क्षेत्राला बँकिंग क्षेत्र ओपन करून द्यावं लागेल. आणि म्हणून अनेक खासगी बँकांचा उदय झाला, ज्यामध्ये ICICI बँक असेल, HDFC असेल, कोटक महिंद्रा असेल, अशा प्रकारच्या ज्या बँका प्रायव्हेट सेक्टरमधून आल्या त्यांनी मात्र टेक्नॉलॉजीचा वापर प्रचंड प्रमाणात केला आणि सामान्य लोकांना त्याचीच गरज होती. आणि त्यामुळं त्या लोकांनी मार्केटमधला प्रचंड मोठा शेअर सुद्धा मिळवला. आज HDFC बँक, ICICI बँक किंवा नव्यानं त्याच्या पाठोपाठ आलेली IDFC बँक असेल किंवा इतर कुठल्याही बँका, स्मॉल सेव्हिंग बँका सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती बिझनेस करतायत. मग आम्हाला सुद्धा हे प्रचंड मोठं कॉम्पिटिशन आहे, पण आम्ही कॉम्पिटिशनला घाबरणार नाही. कारण त्यांनी ज्या काही टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही देखील करू शकतो, किंबहुना त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. जे आमच्याकडे जी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे आम्ही बाहेर पडून ग्राहकांच्या दारात जाणार आहोत.
आणि केवळ त्यामुळं आम्ही मार्केटमधला चांगला शेअर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर वर्ल्ड क्लास सर्व्हिसेस बँकिंग सेक्टरमधल्या ज्या काही द्याव्या लागतील त्या आम्ही मल्टीस्टेटच्या माध्यमातून सुद्धा देणार आहोत. म्हणजे त्यांना मोबाईल बँकिंग असेल, डिजिटल बँकिंग असेल, NEFT, RTGS, IMPS, UPI पेमेंट, ह्या सगळ्या सुविधा आम्ही आमच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांपर्यंत सुद्धा पोहोचवणार आहोत. त्यामुळं नॅशनलाइज बँक असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक असतील, त्यांच्या तोडीचं कामकाज निश्चितपणे आम्ही करून दाखवणार आहोत. नक्कीच. ज्या पद्धतीनं सांगितलं की तुम्ही सुद्धा आता आधुनिकतेनं कशा पद्धतीनं Yes. काम करणार आहात, तर मला असं विचारायचं, आम्ही असं सुद्धा ऐकलंय की तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रोत्साहन देत असता. Yes. तर या सगळ्यामध्ये तुमची संस्था किंवा तुमची टीम सुद्धा या सगळ्याचं काम करत असते का? Yes. आणि कशा पद्धतीनं Yes. हे काम तुम्ही करताय? आम्ही फक्त बँकिंग सेक्टरमध्येच काम करतोय असं नाही, तर अनेक वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. उद्योजकता विकास किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. म्हणजे पैसा आपण कधी बचत करू किंवा पैशाची कधी गुंतवणूक करू शकेल, ज्यावेळेस आपण पैसे कमवावं, त्याच वेळेस आपल्याला ते शक्य आहे. अनेक जण नोकरीच्या पाठीमागे धावतायत. सध्या सरकारी नोकऱ्या खूप कमी होत चाललेल्या आहेत वरचेवर, आणि नोकरी मिळणं दुरापास्त होत चालले. पण अजून तरुणांचे डोळे उघडलेले नाहीत. म्हणून आम्ही असा प्रयत्न करतोय की तुम्ही फक्त नोकरीवरती विसंबन राहू नका. नोकरी मागणारे न होता तुम्ही नोकरी देणारे व्हा. तुमच्यामुळे जर काही लोकांना रोजगार निर्मिती जर झाली, तर तुम्ही नोकरी देणारे जर झालात तर समाजाला काहीतरी प्रगतीची वाटचाल होऊ शकते. आणि मग हे कसं होईल? जर त्यांनी उद्योग, व्यवसाय, धंदा, व्यापार केला तरच त्या गोष्टी शक्य आहेत. किंवा दुसरा मार्ग आहे शेतीतून उत्पादन तयार करणं. पण बऱ्याच लोकांना BSc ॲग्री झालेल्या व्यक्तीला सुद्धा शेती करायची आजकाल इच्छा होत नाही. बरोबर? म्हणजे शहरामध्ये येऊन चकचकीत लाईफ जीवन जगण्याचं प्रत्येकाची इच्छा आहे. पण खरं तर शेती आणि उद्योग व्यवसाय ह्याच गोष्टी आहेत जिथं कंपाऊंडिंग होऊ शकतं, डुप्लिकेशन होऊ शकतं. पण सर्वसामान्य तरुणांना त्याचा विसर पडलेला आहे. आणि केवळ त्यामुळेच आज महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर असं लक्षात येईल की ज्या पूर्वी पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये परप्रांतीयांचं आक्रमण झालं होतं. का झालं होतं? कारण मराठी माणूस कष्टाची कामं करायला तयार नाही, आणि म्हणून ती जागा परप्रांतीय लोकांनी घेतली. तीच आज अवस्था खेडोपाड्यात सुद्धा झालेली आहे. जर मराठी माणूस जर नोकरीशिवाय जर उद्योग, धंदा, व्यवसाय जर करणार नसेल तर पुढचं भविष्य मात्र खूप भयानक असणार आहे. कारण आज जर आपल्या लोकांनी जर व्यवसाय धंद्यामध्ये जर प्रॅक्टिस नाही केली किंवा व्यवसाय धंद्यामध्ये जर नोकरीच नाही केली तर त्याला अनुभव कसा येणार? आणि त्याला जर अनुभव नाही आला तर तो सक्सेसफुल बिझनेसमन कसा बनणार? जर आपल्याला सक्सेसफुल बिझनेसमन म्हणायचं असेल तर कुठेतरी त्याची इंटर्नशिप करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. मग आजचा मराठी तरुण जर त्याच्यामध्ये नसेलच तर भविष्यातले 15-20 वर्षानंतरचे उद्योग कोणाच्या हातात जातील? मग याचा जर विचार केला तर आजपासून आपल्या तरुणांना, तरुणींना व्यवसाय उद्योगाचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्यांना तिथं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तो प्रयत्न करतोय. म्हणजे फक्त बँकिंग सेक्टर नाही तर आपली बँक हे 1 पॉइंट सेंटर कसं बनेल आणि त्या सेंटरवरून समाजामध्ये गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणून त्यांना मदत कशी होईल या दृष्टीनं आपली संस्था कार्यरत असणार आहे. म्हणजे फक्त पैसा कमावणं किंवा प्रॉफिट कमावणं एवढा उद्देश न ठेवता आपण समाजाला कशाची गरज आहे त्या पद्धतीचे मॉडेल तयार करण्याचं काम आपली संस्था करणार आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे आपली जी संस्था आहे ती सामाजिक बांधिलकी कशा पद्धतीने जपते याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा मार्ग प्रगतीचा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तरुणांना सुद्धा तुम्ही व्यवसाय करण्याची ओढ लावताय, कशा पद्धतीने ते सगळं तुम्ही करताय याबद्दल तुम्ही सांगितलं. मला ऐकलंय तुमची संस्था जी आहे ती सामाजिक बांधिलकी सुद्धा जपते. तर काय नेमकं हे काम आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही करताय, काय सांगू शकता? आम्ही मागच्या 30 वर्षापासून उद्योग आणि व्यवसायामध्ये आहे. बिझनेस करत असताना आम्हाला स्वतःलाच खूप अडचणीला सामोरं जावं लागलं. खूप चढ उतार बिझनेसमधले पाहिले आणि माझ्याकडे ती इच्छाशक्ती होती, माझ्याकडे तो एक्सपिरियन्स होता. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा किती वेळा पडलो तर मी परत उभा राहण्याची, नव्यानं काहीतरी वेगळं करण्याची महत्वाकांक्षा ठेवून होतो. पण सर्वच लोकांना जमेल असं होत नाही. दुसरी गोष्ट, समाजामध्ये मोठा घटक आहे की ज्यांच्याकडे कुटुंबातल्या लोकांचं दुर्लक्ष होतं. बरोबर? आणि म्हणूनच आज अनेक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या शहरामध्ये ओल्ड एज होम्स तयार झालेले आहेत.
अनाथाश्रम तयार झालेले आहेत. मग हे काम नेमकं कुणी करायचं? तर आमच्या काही सभासदांपैकीच ज्यांना सामाजिक बांधिलकीचं भान आहे अशा लोकांनी ते उपक्रम सुरू केलेले आहेत. बरोबर. त्यापैकी एक उदाहरण म्हणून आमचे श्रीगोंद्याचे एक सभासद आहेत संदीप दरेकर. त्यांनी श्रीगोंद्यामध्ये मौज ओल्ड एज होम नावाचं एक वृद्धाश्रम स्थापन केलेलं आहे. खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे इतर ठिकाणी वृद्ध लोकांना वृद्धाश्रमामध्ये आणून ठेवलं जातं आणि त्याची सगळी देखभाल तिथं त्यांना त्या संस्थेला करावी लागते. इथं थोडासा वेगळा प्रकार आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यांना निराधार लोकांना वृद्धाश्रम खूप आहेत, पण अजून कितीतरी अशी लोक आहेत की जे शरीरानं आपल्या घरामध्ये राहिलायत, त्यांना मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, पण त्यांच्याकडे कुणी म्हणजे लक्ष देत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत. म्हणजे त्यांना आवश्यक असणाऱ्या औषधं हे सुद्धा वेळेवरती दिली जात नाहीत. म्हणजे साधं बीपीची गोळी वेळेवरती न मिळाल्यामुळं अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत. डायबिटीसची औषधं जर दिली नाही गेली तरी सुद्धा अनेक लोकांचा अकाली मृत्यू होतो. मग या सगळ्या गोष्टी त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी एक असा उपक्रम राबवला की ज्याच्यामध्ये जो व्यक्ती घरात राहतोय पण त्याच्याकडे पुरेसं लक्ष नाही, त्यांना औषधोपचार करणं, त्यांचं वेळोवेळी मेडिकल टेस्ट करणं, त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देणं आणि दर 3 महिन्याला त्यांची पूर्ण हेल्थ चेकअप करणं आणि जे डॉक्टर सजेस्ट करतील ती औषधं त्यांना त्यांच्या घरी उपलब्ध करून देणं. त्याचबरोबर त्यांना वृद्धापकाळातलं जीवन सुसह्य व्हावं म्हणून चांगल्या पद्धतीचं खाणं कसं मिळेल या दृष्टीनं सुद्धा दर महिन्याला त्यांना हेल्प केली जाते. पुढे जाऊन आता जे वृद्धाश्रमाचं काम चालू आहे तिथं ज्या लोकांनी एकदम निराश्रित असतील अशा लोकांची राहण्याची आणि संपूर्ण व्यवस्था केली जाणार आहे. हा जसं उपक्रम चालू आहे तसाच दुसरा आणखी एक आम्ही उपक्रम हातात घेतलेला आहे. ती म्हणजे पंढरपूरमध्ये पालवी नावाची एक संस्था आहे जी मागच्या 25-30 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीचं काम करते. जे निराधार आहेत, निराश्रित आहेत, ज्यांना समाजानं वाळीत टाकलेलं आहे अशा लोकांना घेऊन त्याच्यावरती सर्व प्रकारचे उपचार करून त्याला माणूस म्हणून जगायला शिकवणं या गोष्टी केल्या जातात. त्याचबरोबर एड्सग्रस्त मुलांना ट्रीटमेंट देणं किंवा काही मुलं अशी आहेत की ज्यांना रस्त्यावरती फेकून दिलं जातं 2 दिवसांची, 5 दिवसांची, 10 दिवसांची, अशा मुलांना एकत्रित करून त्यांचं संगोपन करण्याचं काम ही संस्था खूप छान पद्धतीनं करते. तर या संस्थेबद्दल आमच्या सभासदांनी आत्ता गेलेल्या दिवाळीमध्ये त्या संस्थेला काहीतरी मदत द्यायची म्हणून त्या संस्थेला व्हिजिट केली होती आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं काम बघून तेवढे भारावून गेले की त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या छोट्याशा मदतीवरती काही होणार नाही. तर या संस्थेसाठी भरीव मदत आपण काय करू शकतो त्या दृष्टीने त्यांनी आमच्याकडे समोर प्रस्ताव आणला आणि त्याच्यातून असा डिसिजन झाला की आम्ही मागच्या वर्षी 11 नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या सर्व सभासदांनी असा निर्णय घेतला की ह्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता या संस्थेला देणगी देण्यासाठी आपण प्रयोग करूया. मग वाढदिवसाच्या दिवशी त्या संस्थेच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांचं कामकाज काय आहे, कशा पद्धतीने ते कार्य करतायत हे सर्व सभासदांना एक्सप्लेन केलं आणि त्यावेळेस सभासदांनी उत्स्फूर्तपणे देणगी द्यायला सुरुवात केली. 1,000 रुपयापासून ते 3 लाख रुपयापर्यंतची देणगी आमच्या सभासदांनी त्याच ठिकाणी डिक्लेअर केली आणि जवळजवळ 10 लाख रुपयापेक्षा जास्ती फंड फक्त 1 तासामध्ये संस्थेसाठी आम्ही उभा करू शकलो. मग आता आम्ही तो जो फंड तयार झालेला आहे ते फंडाचं त्या रकमेची आम्ही आमच्याच एका प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करून त्यातून आलेला प्रॉफिट दर महिन्याला आम्ही त्या संस्थेला देऊ करत आहोत. आणि तेवढ्यावरती न थांबता अजून भरपूर सभासद आहेत की जे अशा पद्धतीच्या सामाजिक कार्यासाठी देणगी देण्यासाठी तयार आहेत. तर त्यांचाही फंड हळूहळू ऍड करून त्या संस्थेचं मॅक्सिमम जो भार आहे तो आमच्या संस्थेकडून कसा उचलला जाईल याच्यावरती आम्ही काम करत आहोत. आम्ही असं सुद्धा ऐकलंय की अर्थ साक्षरता किंवा फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम या विषयावर तुम्ही आजपर्यंत बरेचसे प्रोग्राम केलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही व्हिजिट केली. काय सांगू शकता या कार्यक्रमातून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं असतं? अर्थ साक्षरता प्रोग्राम आम्ही साधारणपणे 2019 पासून सुरू केले. दुर्दैवानं 2020 मध्ये कोरोना आला आणि ह्या कोविडच्या काळामध्ये सगळं ठप्प झालं होतं. मग त्यावेळेस पब्लिक बरोबर जाणार कसं, इंटरॅक्शन कसं करणार, सगळीकडे जायला बंदी होती, सगळे उद्योगधंदे व्यवसाय बंद होते. मग अशा वेळेस आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि झूम मिटिंगद्वारे लोकांच्या घराघरात पोहोचण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रयोगाला एवढा प्रचंड सक्सेस मिळाला की त्या पिरियडमध्ये आम्ही सलग 1 वर्षभर आम्ही आठवड्यातले 5 दिवस झूम मिटिंगच्या द्वारे दररोज 2 तासाचा प्रोग्राम फायनान्शियल लिटरसीचा आम्ही घेत होतो. आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये सगळीच लोक
कुटुंबातले सगळे घटक घरामध्येच होते आणि ज्यावेळेस आमची झूम मिटिंग सुरू व्हायची त्यावेळेस घरातली गृहिणी सुद्धा स्वयंपाक करत असताना तो प्रोग्राम ऐकायची, शाळेत जाणारी मुलं सुद्धा तो प्रोग्राम ऐकायची आणि त्याचा परिणाम असा झाला की गृहिणींना सुद्धा लक्षात आलं की आपण बचत आणि गुंतवणूक नेमकी कुठे केली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी ऐकत होते, जे आपल्या आईबाबांकडे पॉकेट मनीसाठी आग्रह करत होते, त्यांनी तो निर्णय बदलला. आम्हाला खाऊसाठी पैसे नको, उलट आमचे पैसे तुम्ही बचत करून त्याची गुंतवणूक करा, माझ्या नावावरती कुठेतरी खातं ओपन करा, अकाउंट ओपन करा आणि माझे पैसे सुद्धा गुंतवणुकीकडे वर्ग करा, तरच आमचं भविष्य सुकर राहील. याचा त्यांच्या मेंदूवरती खूप चांगला परिणाम झाला आणि नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी ठरलो. आम्हाला जो मेसेज द्यायचा होता समाजातल्या सर्व घटकांपर्यंत तो इनडायरेक्टली अशा पद्धतीने पोहोचला. बचत आणि गुंतवणूक खरं तर किती महत्वाची आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगितलं आणि त्याचप्रमाणे तुमची संस्था कशा पद्धतीने सामाजिक कार्य करते याबद्दल खूप छान तुम्ही बोललात. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर या कार्यक्रमाची सांगता मी सद्गुरू वामनराव पै यांची जी विश्व प्रार्थना आहे त्या विश्व प्रार्थनेनं करू इच्छितो. त्यांची विश्व प्रार्थना अशी आहे: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे नाम मुखात अखंड राहू दे. नक्कीच. येस. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.